गुड मॉर्निंग ऑल ऑफ. आज सकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि मी झोपेतून उठून डायरेक्ट बाहेर आलो आहे. तुम्हाला वाटत असेल की माझं फेस वगैरे सगळं सुजलेलं आहे, तर वातावरण एकदम गार आहे असं वाटत आहे जणू काही पाऊस येऊन निघून गेलेला आहे. तर मित्रांनो, आज आमचे पार्टनर्स वगैरे आणखी झोपीतच आहेत कारण की कालची पार्टी जबरदस्त झाली होती. हे दोन्ही मी कोण आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्यांना कुठं पाहिलं आहे का तुम्ही. ही आहे दुसरी पार्टी भाऊ. हे पाय, इथून ते इथपर्यंत हो आहे का कोणी ओळखीचं. कसल्या गार झोपेतच मायले किती वरपर्यंत गेलंय ते नमुना. आतापर्यंत झोपणाऱ्या पोरांना हे तर डो द्यावा लागतो. रेडची तर पावडर आहे याच्यामध्ये, तर खूपच डेंजर काम होईल ना. खूप सकाळी सकाळी साहेब दादा शेताकडे फिरायला चालले. छोट्याशा गावातील अशा सुंदर नजाऱ्याची लुप्त घेऊया अशा सिनेमॅटिक सीनमध्ये. तुळशी दिवसाची सुरुवात करूया एका जडीबुटीनं, जे की शरीरासाठी अति महत्त्वाचे आहे आणि त्याचे फायदे पण खूप आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. एक तर आमच्या गावामध्ये एवढी पाण्याची पंचायत आहे ना, वरून हे लांबून माणसं येऊन बघा पाणी आणखी संपवायच्या नांदी लागलं. त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की सचिन भाऊ पाणी आणायला चालले. मी लहान होतो तेव्हा पण मी अशा भरणीला हात लावायचो असं टोपणाला असं असं असं, परंतु आता हे लावतो वर फिरवतो. खूप दिवसांनी आलो नव्हतो आणि गावामध्ये आल्यावर मी आमच्या घरामध्ये येत नाही कारण की आमच्या घरामध्ये कोणी राहत नाही, त्यामुळे असं पडिकच आहे. एकदम मस्त गार्डन असा बाहेर आहे, हे पोर्च आहे आणि हे घरामध्ये प्रवेश करतात एक छोटासा गेट आहे 2x3चा आणि साईडला एक हौद आहे. ह्या हौदामध्ये पाणी पिवळसर आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं आळ्या बिळ्या सगळे आहेत. तर त्याचबरोबर इथं दिसन की इथं छोटीशी आजोबाच्या हाताने दिलेली ही रांधण आलेली आहे. ह्या रांधणमध्ये एक घागर आहे ते म्हणजे फुटकी. आणि इथं साईडला आहे बाथरूम. हे आहे दुनियामधला सगळ्यात ओपन बाथरूम. ह्या बाथरूम वरून छप्पर वगैरे काही नाही आहे. वाल दोघांच्या घरामधली ही एक सीमा आहे. इथे एक बाहेरून असा एक मोठासा पत्र्याचा टप होता, तर ते टप काढून त्याच्यावरचे सगळे दगड खाली ठेवलेले. इथं आहेत एमर्जन्सी चूल. हे चूल सिमेंटाने बनलेले आहेत, ते 50-50 रुपयामध्ये घेतलं होतं. हे मीटर आहे, ह्या मीटरमध्ये एमर्जन्सी कधीतरी लाईट येते बस, असं तर पडेलच आहे. याचं कनेक्शन तिथपर्यंत आहे का नाही मला माहिती नाही. आता सध्या घरामध्ये हालत कशी आहे आपण ते बघूया. हे हालत कायची पापा देखील लागायची आपो घर देखील लागत. Now. Hi. हाँ बड़ा हाँ हेलो ये जरा हम अपन हेलो फेक दिस बेटा मोबाईल वर
दसऱ्याचा माणसाने किती बरोबर फायदा घ्यावा ह्याचा सांगता येत नाही, शब्दामध्ये तर सांगता येत नाही. कारण की दसऱ्याच्या आधी 15 दिवस आणि दसऱ्याच्या नंतर 15 दिवस मला कुपाटी लागून जाते ना हो. त्यामुळे काय आता आम्ही आलो तळामध्ये जिथं आम्हाला सगळे कपडे धुवायचे आहेत. हो कपड्यांनी तर वाट लावून टाकली. पाठीमागलचा ब्लॉक हा अतिशय खतरनाक झाला होता. तर ह्या वेळेसचा ब्लॉक एकदम होम ब्लॉक होईल. आणि टेम्पररी तर पाण्याची अडचण नाही आहे, कारण की तिथं तरी बोर होतं. पण आता एवढं मोठं तळ आहे इथं, त्यामुळं पाण्याची तर काही अडचण नाही. हे पाय काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हैस बफेलो, दिस इज बफेलो. किती हायस्ट पास स्विमिंग चालू आहे ना काल. दिशी धोबी दिशी धोबी दिशी धोबी सुकानेवाला दिशी. दुपारचे 3:30 वाजत आलेले. पावसाने ढग दाटून आलेले. पाऊस पडण्याची शक्यता आहे की नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं अनलिमिटेड किती बी लाईट वापरू शकता, त्यात काही बंदी नाही आहे. कारण की त्याच्यावर येणारा लाईट बिल हा 0 आहे. त्या पोलवर एकदम भारीचा बल्ब लावलेला आहे भाई, कारण की लाईट बिल येणार आहे तरी कोणाला. हे सगळं बारदाना बाहेरच पडलेलं आहे. पाऊस आल्यावर ह्यांना काही नुकसान होऊ शकतं का, परंतु फक्त हे ओलसर होऊन जाईल, त्याला वाळायला किती दिवस लागेल. बाकी काय नाही, एवढी घाई करायची काय गरज नाही. सामान आहेच तरी किती छटाकभर, मुठभर नाही, मुठ अशी टाकली की सामान सगळं बसले नेले घरात. घर असं रिकामा एकदम भारी वाटतोय. त्याच्यामध्ये जर थोडं बी जर सामान जर आलं तर एकदम भरल्यासारखं वाटतंय. जसं की आता हे सगळे कप्पे वगैरे सगळे रिकाम आहे. ही बाजू रिकामी आहे, ही बाजू रिकामी आहे. आता ह्याच्यावर बघा, आता थोड्या वेळ बघा आणि बघा काय होईल ते. एवढे जुने पोते इथं काहीच कामाचे नाहीत पोते. ते इथं सगळेच कामाचे आहेत ते इथं. घरातलं दसरा काढता काढता संध्याकाळचे 6:30 वाजलेले. आणि माझ्यासोबत आहे पवनराव, अमित भैया और विज्जू भाई, जो की आग लावायचं काम करत आहे. आपल्याला माहीतच आहे की खेडेगावामध्ये शेती असतात आणि त्या शेतीमधली काकडी वगैरे पीक वगैरे खायला खूप मजा येते. आणि त्या शेतामधली सगळ्यात जास्त प्रोटीन असते सोयाबीनमध्ये. तर ह्या सोयाबीनची शेंग खायला खूपच मजा येते. चला आपण उकडलेली खाऊया. सामनी तारो काय म्हणत आहे. अरे
लहान लहान लेकरं एवढे भारी असतात ना दिसायला पण, आणि ते खेळतात पण खूप भारी. बघा ना, मला लांबूनच बघून बघा ना, कॅमेराकडे बघून किती पळत जातात मध्ये. अरे काय नाही करत भाई, आता तर जीवच जाणार आहे दिसायला आकार. छोटी पार्टी. हा ब्लॉग इथं संपतो मित्रांनो. टाटा बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.